सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा डोंगर फक्त डोंगर नाही, हा आहे तिकोना किल्ला. या किल्ल्याच्या टोकावर उभं राहिलं की पवन मावळ, पावना धरण आणि संपूर्ण सह्याद्री आपल्यासमोर उभं राहतो. इतिहास सांगतो, हा किल्ला फक्त पहाऱ्यासाठी नव्हता, तर स्वराज्याच्या सुरक्षेचा एक मजबूत आधार होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं महत्त्व ओळखून तो स्वराज्यात सामील केला. आज इथे उभं राहिल्यावर दगड बोलतात, वारा इतिहास सांगतो आणि मन आपोआप म्हणतं, हा फक्त ट्रेक नाही, ही स्वराज्याची आठवण आहे. तर मित्रांनो, फायनली आपण आलो आहे किल्ले तिकोना इथे. तर तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर तुम्हाला इथं किल्ले तिकोनाची कमान दिसत असेल आणि इथं तुम्हाला हिरव्या कलरचा बोर्ड पण दिसत असेल तिकोनाचा. तर इथून आपल्याला आज जायचं 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती तिकोना किल्ला आहे. तर चला जाऊया. फायनली आपण आलोय तिकोना गडाच्या पायथ्याशी, तुम्ही मागं बघू शकता. आणि हा रोड आहे ज्या रोडने आपण आलो. तर तिथून जेव्हा तुम्ही कमानीतून आत येता ना, तेव्हा तुम्हाला खूप सारे असे पेड पार्किंग किंवा फ्री पार्किंग भेटतात. पण तिथून तुम्हाला जवळपास अर्धा किलोमीटर चालत यावं लागतं. ह्या ठिकाणी ॲक्च्युली जो हा बोर्ड आहे ना, किल्ले तिकोना गडाकडे जाण्याचा मार्ग, तर हा पायथ्याचा मार्ग आहे. तर इथेपर्यंत तुम्हाला चालत यावं लागतं. त्याविषयी तुम्हाला मी सजेस्ट करेन की इथून तुम्ही गाडी घेऊन तुम्ही इथं गाडी पार्क करा आणि इथून तुम्हाला पायी वाट आहे गडावरती जाण्यासाठी. तर चला आपण गडावरती जाऊया. जसं म्हटलं की आम्ही गाडी इथं पार्क केली आणि तिथून आम्ही आता गडाकडे जाण्यासाठी निघालो. तर गडाच्या बरोबर सुरुवातीला ब्लू कलरचा बोर्ड आहे, तिथं तिकोना गडाबद्दल थोडीशी माहिती दिली आहे. तुम्ही पॉज करून ही माहिती वाचू शकता आणि आपण जाऊया इथून गडाकडे. तर त्याच गडापासून पुढं आल्यानंतर तुम्हाला अजून एक बोर्ड दिसतो हिरव्या कलरचा. तर तिथं सांगितलं की गड 5 वाजता बंद होतो. तर गडावरती जाण्यासाठी रोड जो आहे ना, तो पूर्ण असा दगडांचा रोड आहे. मग तुम्हाला मी सजेस्ट करेन की तुम्ही शूज घालून या. थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला थोड्याशा एकदम असा चढाचा रोड दिसतो. तर हा ॲक्च्युली ट्रेक आहे, तो एवढा पण अवघड नाही आहे, बिगिनर ट्रेकच मानला जातो हा. पण वेळ कमी लागतो, पण चढाई अशी एकदम उभी आहे, तुम्ही बघू शकता. थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला अशी एक छोटीशी झोपडी टाईप दिसते. तर इथं मे बी तुम्ही थोडंसं दुपारच्या वेळेला वगैरे किंवा 11 नंतर आल्यानंतर तुम्हाला इथं खाण्याची वस्तू मिळू शकतात. तर चला इथून वरती जाऊया. आपल्याला असं जायचं आहे वरती. मोस्टली आपण प्रेफर करतो सकाळीच यायचं. सकाळच्या वेळेला मोस्टली इथं काही मिळत नाही, त्यामुळे मी सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही तुमच्यासोबत ॲटलिस्ट 2 पाण्याच्या बॉटल आणि थोडंसं खाण्यासाठी काहीतरी घेऊन याल. थोडंसं वरती आल्यानंतर तुम्हाला ना हे हडशी लेकचं सुंदर दृश्य बघायला भेटतं. आपलं भरपूर गड चढायचं अजून, तर जाऊया वरती. थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला गडाचा काही भाग दिसायला सुरुवात होतो ॲक्च्युली. तर आपण इथून पुढे जाऊया. आता इथून पुढे तिथं लावलेल्या बोर्डप्रमाणे ॲक्च्युली ही जी जागा आहे ना, इथून बघू शकता, तर तिकडून गडावरती पुढे जाण्यासाठी रस्ता आहे. तर ते बोर्डवरती असं लिहिलं आहे की ही जी जागा आहे ना, ती गडावरती प्रवेशद्वारा पूर्वी होणारी जी पहिली तपासणीची जागा आहे ही. आणि गडावर किंवा गडावरील तातडीचा निरोप पाठवण्याचं ठिकाण पण हेच आहे. आणि इथूनच गडावरती जो हल्ला व्हायचा ना, तो इथूनच परतून लावायचा. म्हणजे पहिलं ठिकाण तर ॲटलिस्ट हे. तर चला आपण गडावरती जाऊया. इथून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला सपोर्टसाठी रेलिंग लागतात. कारण जर तुम्ही हिच्या लेफ्ट साईडचा भाग बघाल ना, तर एकदम दरीच आहे, त्यामुळे सेफ्टीसाठी तर रेलिंग लावलेले आहेत. तर याचा आपल्याला सपोर्टसाठी पण वापर होतो. कारण खरंच चढण्यासाठी थोडंसं स्टीफ आहे रोड आणि पायऱ्या वगैरे नाही आहेत जास्त, त्यामुळे हेल्पफुल आहे. चला जाऊया पुढे. थोड्या अंतराने ना असे काही रस्ते आहेत वरती जाण्यासाठी, हे बघू शकता तुम्ही. त्यामुळं दम जास्त लागण्याची शक्यता आहे. म्हणजे माझ्यासोबत पण हेच होते की थोडासा सपाट रस्ता असेल ना, तर एवढा दम लागत नाही. पण असा अधूनमधून जास्त स्टिफ रस्ता असेल ना, तर थोडं दम लागतोच. इथून थोडं वरती आल्यानंतर ना मला बाकडा दिसलाय, दम लागला. आता बसतो आता इथे. ॲक्च्युली एवढं दम लागण्याचं काही कारण नाही आहे, पण मी पण फ्रिक्वेंटली ट्रेकिंग सुरू केलं आहे. माझा पण एवढा असा काही खास स्टॅमिना नाही आहे. तर हो भाई, तर थोडं रेस्ट घेतो आणि मग पुढे जातो.
मला कदाचित हसू येत असेल पण खरंच दम लागतोय वरती चढताना. पण असं वाटतं की इथं अगोदर ना पूर्ण दगड होता, तर तो दगड म्हणजे कट करून ना तर रस्ता बनवलाय गडावरती जाण्यासाठी. म्हणजे जेव्हा गड तयार केला असेल तेव्हा बघून तरी ॲटलिस्ट असंच वाटते. हे बघा लिटरली दगड कट केलाय, म्हणजे हा पूर्ण असा इथून इथपर्यंत असा दगड होता, तो कट करून हा रस्ता बनवलाय. तर चला पुढे. तिथून पुढे आल्यानंतर ना आपल्याला गडाचा दरवाजा लागतो. तर गडाचा दरवाजा थोडासा लहान आहे, पण हाच गडाचा मेन दरवाजा आहे ॲक्च्युली. तर बघू शकता तुम्ही, खूप असं वाटतंय तर खूप असा भक्कम आहे अजून पण ह्या दरवाजाची क्वालिटी. ओके, तर हा ॲक्च्युली लाकडाचाच आहे दरवाजा आणि काय काय मेटलच्या गोष्टी लावल्या तिथं, पण दरवाजा आहे तसा आहे. आणि तिथून आल्यानंतर तुम्हाला दिसते देवडी. देवडी म्हणजे गडाच्या दरवाजातून जे आत येतील त्यांची तपासणी वगैरे करण्यासाठी जे लोक पहारा देण्यासाठी थांबतात ना, तर त्यांना राहण्याची जागा आहे, राहण्याची किंवा बसण्याची. ही पण जी मागच्या बाजूची जागा जी बघताय ना तुम्ही, पूर्ण दगडामध्ये कोरून केलेली आहे. जेव्हा गड बनवला असेल ना तेव्हा हे सगळं कोरीव काम केलं असणार आहे, कारण तुम्ही बघू शकता वरून पण पूर्ण असं दगडच आहे. तर दगडाच्या मधूनच कोरीव काम करून एवढी जागा बनवण्यात आली. दरवाजातून आत आल्यानंतर ना तुम्हाला ॲक्च्युअली पायऱ्या सुरू होताना दिसतात. तर ॲटलिस्ट मला दिसत आहेत तिथपर्यंत तर पायऱ्या आहेत. तर चला जाऊया वरती आल्यानंतर आपल्याला दिसतात 2 बुरुज. तर बुरुज थोडेसे पडक्या अवस्थेत आहेत आणि इथून मधून वरती जाण्यासाठी रोड आहे. तर मी जसं बघू शकतो ना, पुढे एक बोर्ड लावलेला आहे. त्या बोर्डनुसार या दरवाजाचं नाव वेताळ दरवाजा आहे. तुम्ही बघू शकता बोर्डवरती. ॲक्च्युली हा सनराईज पॉईंट असू शकतो आणि हा बुरुज देखील आहे काइंड ऑफ, कारण तुम्ही बघाल ना तर गडाला येण्यासाठीची ही एकच वाट आहे जेवढं मला माहिती आहे त्यानुसार. आणि इकडं पूर्ण इथून लक्ष जातं, म्हणजे ॲक्च्युली इकडून सगळ्या बाजूला, म्हणजे गडाच्या या बाजूला सुद्धा पूर्ण लक्ष जातं. म्हणजे तिथं तुम्ही बघत असाल ना खाली, तर हे पार्किंगची जागा आहे. तर तिथून वरती गडाला यायला रस्ता आहे, तर सगळीकडे लक्ष राहतं इथून. ॲक्च्युली थोडीशी पडक्या अवस्थेत स्थिती आहे या बुरुजाची, बुरुजच असू शकतो. पण इथून तुम्ही जर लवकर आला ना, तुम्हाला छान असा सनराईज पण बघायला भेटू शकतो इथून. आत्ता सकाळचे 8:30 वाजलेत, त्यामुळे सूर्य थोडासा वरती आहे. पण जर लवकर आलो असतो तर तुम्हाला मी कदाचित दाखवू शकलो असतो. आणि इथून तुम्ही बघाल तर गड अजून थोडासा वरती आहे. तर आपण जाऊया पुढे गडावरती. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतं एक बोर्ड, सफेददान मारुती मंदिर. तर तुम्हाला मी दाखवतो, ते बघा. तर हा असा काय मारुती आहे जो पूर्णपणे एका दगडामध्ये कोरलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा. मे बी त्याच्यामुळे ह्या मारुतींचं नाव सफेददान मारुती म्हणून ठेवण्यात आलं असेल. तर आपण इथं दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. तर सफेददान मारुती मंदिरापासून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतं की ॲक्च्युली अशा एक्झॅक्ट पायऱ्या नाही आहेत इथे. थोडीशी दगडं वगैरे लावून थोडंसं पायऱ्यासारखं स्ट्रक्चर करण्यात आलेलं आहे, पण ॲक्च्युअल पायऱ्या नाही आहेत ह्या, आणि थोडंसं स्टीप पण आहे चढायला. तर चला आपण जाऊया पुढे हळूहळू. तिथून वरती आल्यानंतर आपल्याला दिसतं वाड्याचे काय अवशेष, म्हणजे त्यावेळेस गडावरती जे सैनिक किंवा पहारेकरी राहत असत त्यांच्यासाठीची ह्या जागा आहेत राहण्यासाठी. तर इथे ऐतिहासिक वास्तू म्हणून सूचना पण दिलेल्या आहेत. आणि हे सगळे इथून तुम्ही बघत शकत असाल ना, इथून इथे पुढे तिकडेपर्यंत सगळे वाडे होते जुन्या काळात. तर ते आता जीर्ण झालेले आहेत वेळेनुसार. बघू शकता तुम्ही. वाड्याच्या अवशेषापासून पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतं एक श्रीराम मंदिर आहे, एकदम प्राचीन काळातलं. मी तुम्हाला दाखवतो या. तर इथे लेक आहे छोटासा. राम मंदिरामध्ये जाण्यासाठी रोड तिकडून आहे ॲक्च्युली, तिकडून. तर आपण जाऊया वरती तिकडून. ते जो छोटासा तलाव आहे ना, त्याच्या वरच्या बाजूनं थोडंसं चालत आल्यानंतर आपल्याला दिसतं इथं जुनं असं श्रीरामांचं मंदिर. अरे बघा, तर इथं त्रिशूळ लावण्यात आलेलं आहे. त्याच्यासमोर इथं श्रीरामांचं मंदिर आहे. हे बघा.
तर इथं आपण दर्शन घेऊया आणि पुढे गडाचा प्रवास सुरू करूया. तर हे पण जे स्ट्रक्चर आहे ना राम मंदिरांच्या आजूबाजूचं, तर ते पूर्ण दगडामध्ये कोरण्यात आलेलं आहे. जर तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला तिथं पण एक देवडी टाईप तयार करण्यात आलेलं आहे. तिकडे पण थोडंसं आतमध्ये, खूप आतमध्ये थोडंसं स्ट्रक्चर तयार करण्यात आलं गुहेसारखं. तर हे सगळं जुन्या काळात कोरीव काम करून हे सगळं करण्यात आलेलं आहे. रामांच्या मंदिरापासून गड ना थोडेशा अंतरावरती राहिला आहे आता. तर चला जाऊया गडाकडे. श्रीरामांच्या मंदिरापासून वरती आल्यानंतर ना पायऱ्या एकदमच जास्त स्टीफ आहेत. तुम्हाला कदाचित अंदाज येत असेल पायऱ्यांचा. तर चला जाऊया इथून वरती. स्टीफ पायऱ्या चढून पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतं चुन्याचा घाणा. म्हणजे जुन्या काळात जे गडाचं बांधकाम वगैरे केलं जायचं ना, तर त्यासाठी खूप गोष्टींसाठी चुना वापरला जायचा. तर हे असं काहीतरी घाण्याचं स्ट्रक्चर असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की इथं ते जे चुन्यासाठी जो बेसिक दगडांचा भाग असतो तो ठेवला जातो आणि बैलांच्या मदतीने हा फिरवला जातो. तर असं काहीतरी आहे. चला गडावरती जाऊया. इकडून चुन्याच्या घाण्यापासून पुढे जातो तेव्हा बालेकिल्ल्याला रोड जातो. तर बालेकिल्ल्याला रोड जाण्यासाठी पण पायऱ्याच आहेत ॲक्च्युली. त्या पण पायऱ्या उंची खूप जास्त आहे. आपण जे स्टीफ पायऱ्या म्हणतो ना, जवळपास 70-75 डिग्रीवरती त्या पायऱ्या बनवल्या जात असतात ॲक्च्युली. तर चला जाऊया हळूहळूवरती. तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर ॲक्च्युली ज्या एकदम स्टीफ पायऱ्या आहेत ना त्या तुम्हाला लागतात. हे चढायला आमची दमछाक होऊ शकते ॲक्च्युली. तर चला जाऊया वरती. आणि ऑलमोस्ट आपण गडापर्यंत पोहोचलेलो आहे. तर चला जाऊया वरती. तर तुम्हाला ना समोरून एवढा व्ह्यू येणार नाही की पायऱ्या किती उंच आहेत. तर ॲक्च्युली प्रत्येक पायरी पकडून चढावं लागते वरती. मागे पण बघू शकता तुम्ही की कसा उतार आहे एकदम खाली. इथून तुम्हाला चौकाशी यावं लागतं ॲक्च्युली. इथं तुम्हाला रशीचा सपोर्ट घेऊन पण येता येतं. ते पण तुम्ही करू शकता. चला जाऊया वरती. तिथून जेव्हा तुम्ही पोहोचता दरवाजापाशी त्या पायऱ्या चढून, तेव्हा तुम्हाला असं काहीतरी सुंदर दृश्य बघायला भेटतं. बघू शकता तुम्ही. हा काही शेवट नाही आहे. तर तिथून जेव्हा तुम्ही दरवाजातून आत जाता ना, तेव्हा दरवाजातून आत गेल्यानंतर पण तुम्हाला सेमच एकदम 85 डिग्री किंवा 80 डिग्रीचे पायऱ्या बघायला भेटतात. ते बघू शकता तुम्ही. दरवाजातून आत आल्यानंतर तुम्हाला थोडं एक पाण्याची टाकी बघायला भेटते नॅचरली. आणि इथं थोडंसं गुहा टाईप स्ट्रक्चर केलं. ही पण देवडीच असू शकते कारण हे एक द्वार आहे आणि इथं पहारेकरांना बसण्याची वगैरे जागा केलेली आहे. आणि इथून लेफ्ट साईडला दरवाज्यावरून बुरुज आहे. तर तो बोर्ड बघितला मी, तर इथं पाण्याच्या टाकीवर लेणी आहे. तर ते खाली कदाचित लेणी असू शकतात. आणि हा बुरुज आहे. बुरुजवरून व्ह्यू बघू शकता तुम्ही. हे बघा. आणि हे जे खूप मोठा पाण्याचा जो रिझर्वायर दिसतोय ना तुम्हाला, ते पवना धरण आहे. आणि पवना धरणाचं बॅकवॉटर आहे. तर चला जाऊया पुढे. हे खूप रिस्की पायऱ्या आहेत ॲक्च्युली. बघू शकता तुम्ही. हे बघा मागे असा काही व्ह्यू आहे. आणि तर आपल्याला पकडण्यासाठी सपोर्टसाठी जागा दिलेली आहे जे दोन्ही साईडला. त्याचा वापर करून तुम्ही वरती चढू शकता. माझ्या मागं व्ह्यू बघू शकतो की खूप उंच असं आणि खूप अशा उंच उंच पायऱ्या पण आहेत आणि चढ पण जास्त आहे. तर चला जाऊया वरती. तर थोडंसं वरती आल्यानंतर असं काही व्ह्यू आहे आपल्या मागे. थोडंसं रिस्क आहे इथून व्हिडिओ करणं, पण मी तुमच्यासाठी नाही ठीक आहे. हे बघा वरती आल्यानंतर आपल्याला अजून एक दरवाजा बघायला भेटतो गडाचा तिथे. आणि तिथे एक छोटासा बुरुज पण आहे. आणि इथे एक छोटासा बुरुज आहे. आपण त्या छोट्याशा बुरुजावरती जाऊ, व्ह्यू पाहू. तिथून छोटासा होल आहे की जिथून मे बी तुम्हाला तोफ वगैरे ठेवता येऊ शकत असेल. आणि असा काय उतार आहे उतरायला, हे बघू शकता तुम्ही. जे मी दाखवत होतो मागाशी ना ते. आणि असा काय व्ह्यू आहे. तर चला या बुरुजावरती जाऊया. सावकाश जाऊया आपण. हे बघा. तर असं काय बुरुज आहे. आणि इथं पण भरपूर नजर ठेवण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी खूप साऱ्या जागा आहेत तिथं.
हे बघू शकता हे बघा. काय मुजलेले आहेत आणि काय पूर्ण ओपन आहेत. तर आपण वरती जाऊया. तर हा आहे बुरुजावरून. तिथल्या दरवाजापासून आत आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला थोडेसे गुहा लागतात आणि पाण्याचे टाके पण आहेत. तर चला तिकडे जाऊ. जी पाण्याची टाकी आहे ना तेव्हा इथून असा व्ह्यू आहे खाली बघा. आणि असं दोरीच्या साईडने आपल्याला यावं लागतं. इकडच्या बाजूला काहीच नाही आहे त्यामुळे इथून सावकाश यावं लागतं तुम्हाला. हे बघा इकडे थोडेसे म्हणजे गुहा टाईप स्ट्रक्चर्स आहेत जे की सिंगल दगडांमध्ये कोरीव काम केलेलं आहे. आणि इथं 2 पाण्याच्या टाके आहेत. इथं एक आणि इथं एक आणि कदाचित इथं पण. तर हे मे बी पिण्याच्या पाण्यासाठी वापरत असावेत. आता पाणी पिण्यासारखं नाही आहे पण अगोदरच्या काळात त्याची काळजी घेतली जात असेल कदाचित. असं काहीतरी स्ट्रक्चर आहे इथे. आणि तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर हे बघा आपण तिकडून खालून आलो आहे चालत वरती. तर चला जाऊया गडाकडे पुढे. तर फायनली आपण गडावरती आलेलो आहे आणि हा गडाचा सपाट भाग आहे. गडावरती आलो आहे डझंट मीन की गडावरती टॉपवरती आलो आहे. टॉपचा गड जो आहे ना तो इकडच्या बाजूला आहे. तिथून तिकडे जायला पायऱ्या आहेत. तर तिथून आपण वरती जाऊया. तर सध्या आपण तिथून व्ह्यू कॅप्चर करूया कॅमेरामध्ये. हे बघा तिथेच नाही तर इकडच्या बाजूला पण सपाट जागा आहे. मला तिकडच्या बाजूने दाखवतो. हे बघा बघू शकता तुम्ही इथं पण एक तलाव आहे. इथं पण छोटे छोटे तलाव आहेत खाली. आणि हा तर चला जाऊया वरती गडावरती. इकडून जी वाट आहे ना तिकडून जाऊया. चला त्याचा जो वरचा भाग आहे ना त्या गडाच्या सगळ्यात वरच्या भागाकडे आपण निघालोय. तिकडे पण जाण्यासाठी थोड्याशा जीर्ण अवस्थेतल्या पायऱ्या आहेत आणि बाजूला रेलिंग देखील आहेत. तर चला जाऊया वरती. तर तिथून वरती आल्यानंतर आपल्याला दिसतं वितंडेश्वर महादेव मंदिर. तर आपण तिकडे जाऊया चला. तिथे वितंडेश्वर मंदिर आहे ना ते ॲक्च्युली एका टाकीवरती उभं आहे. आणि तुम्ही बघाल तर मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. तर लिटरली काही खांब आहेत. नंतर ते खांबांच्या सपोर्टवरती हे मंदिर उभं आहे. बघू शकता ते पूर्ण दगडामध्ये कोरून तयार केलेलं आहे. आणि ह्याच्यावरती हा बेस आहे मंदिराचा आणि ह्याच्यावरती वितंडेश्वर मंदिर आहे. चला जाऊया वरती. असं काय आहे आतून वितंडेश्वर मंदिर. इथं गणपती बाप्पांची मूर्ती आहे. इथं महाराजांची छोटीशी मूर्ती आहे. तर आपण दर्शन घेऊन जाऊया पुढे गड एक्सप्लोर करायला. चला वितंडेश्वर मंदिर आहे ना त्याच्या मागून एक शॉर्टकट जातो वरती गडावरती जायला. गड जास्त काय वरती नाही इथेच आहे आणि इकडून एक रूट जातो. तर आपण त्या रूटनं जाऊया चला. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला एक बुरुज लागतो. आपल्याला इथं भगवा फडकत आहे हे पण दिसतंय. बुरुज थोडासा जीर्ण अवस्थेत आहे पण आपण या बुरुजावरून व्ह्यू बघूया. तर या बुरुजावरून तुम्हाला ना 4-5 गोष्टी दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पवना धरण दिसतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला तुंग किल्ला दिसतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपला लोहगड किल्ला पण दिसतो इथून आणि विसापूर फोर्ट पण दिसतो इथून. तर हा असा काय व्ह्यू आहे इथून. हे बघा त्या बुरुजपासून पुढे आल्यानंतर तुम्हाला असा काय व्ह्यू बघायला भेटतो. आणि इथूनच लेफ्ट साईडला एक जुन्या काळातील पाण्याची टाकी सुद्धा आहे. हे बघू शकता तुम्ही. त्या पाण्याच्या टाकीपासून पुढे आल्यानंतर आपल्याला इथं आपला भगवा फडकताना दिसतो. आणि तिथून पुढं असा काय व्ह्यू आहे ते बघा. वितंडेश्वर मंदिराच्या मागच्या बाजून वरती एक रोड जातो. तर गडाला 1-2-3 टप्पे आहेत. तर हा ॲक्च्युली सगळ्यात वरचा टप्पा आहे गडाचा. आपण इथे वरती जाऊन पण बघू आपल्याला काय दृश्य बघायला भेटते. तर ॲक्च्युली हा जो बालेकिल्ला म्हणतात ना तर तो हा बालेकिल्ल्याचा भाग आहे. तुम्ही बघू शकता जीर्ण झालेला वाडा आहे इथे.
अगोदर इथं मे बी बालेकिल्ला असावा. इथं पण काही स्ट्रक्चर आहे जीर्ण झालेले. तर पाहू शकता तुम्ही. गड अशा प्रकारे संपतोय. ॲक्च्युली गड एवढा मोठा नाही आहे वरती. तर तिकोना गडाचं नाव हे तिकोना पडण्यामागचं रिझन हे आहे की गड हा जर तुम्ही मॅपवरती बघितला किंवा ड्रोनच्या सहाय्याने बघितला ना, तर तो तुम्हाला जवळपास त्रिकोणी दिसतो वरून. त्यामुळे ह्या गडाचं नाव तिकोना असं आहे. तर गड संपला आहे ॲक्च्युली. तर आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय आता. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपला ट्रॅव्हल व्लॉग संपवला आहे. तर तुम्हाला 2-3 सजेशन देतो मी की जे मी अनुभवले. तर गड हा जास्त उंच नाही आहे. गड जवळपास 3500 म्हणजे फीट उंचच आहे, जास्त उंच नाही आहे. आणि जो ट्रेक आहे तो मीडियम टू इझी डिफिकल्टी लेवल आहे. तुम्ही म्हणजे शेवटचा टप्पा आहे तोच जास्त उंचीच्या पायऱ्या असल्यामुळे जवळपास 70 डिग्री 80 डिग्रीपर्यंत एकदम स्टीप पायऱ्या आहेत. तर तिथे तुम्हाला दम लागू शकतो. बाकीचा गड मला थोडासा नॉर्मल ट्रेकसाठीच वाटला. तुम्ही ट्रेक करायला येत असाल तर खूप छान गड आहे. गडाला चढण्यासाठी जवळपास तुम्हाला 1 तास लागू शकतो. आणि गडावरती जास्त काही गोष्टी नाही आहेत. गड हा त्रिकोणी असल्यामुळे या गडाचं नाव तिकोना असं पडलेलं आहे. गडावरती तुम्ही पाहिलं असेल की वितंडेश्वरचं मंदिर आहे. तर त्याला वितंडगड असंही म्हणतात. त्यामुळे आणि तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल आमचा, तर कृपया आमच्या व्लॉगला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत व्लॉगला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.